हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही खूप मजेत असाल. पण मी आनंदात नाही, कारण की माझं डोकं एवढं दुखत आहे ना, सर्दी तर लयच झालेली आहे. त्याच्यामुळे डोकं दुखत आहे आणि डोळ्यातून पाणी पण गळत आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, की माझ्या गावाकडे मकर संक्रांत आता 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे. तर ती मकर संक्रांत कशी मनवतात माझ्या गावाकडे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या गावचं नाव अकोलखेड आहे. विदर्भातील एक छोटंसं एक खेडं आहे. त्याच्या मागं सुद्धा खेड हा शब्द लागतो. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी तुम्हाला सांगत आहे, ह्या माझ्या गावाकडच्या आठवणी आहेत. ज्या दिवशी मकर संक्रांत असते त्या दिवशी सकाळी सकाळी उठून वगैरे अंघोळ वगैरे झाली, की आई नंतर तिळगुळाचा लाडू देते. मग तिळगुळाचा लाडू खाल्ल्यानंतर त्या दिवशी सकाळी मुंगाच्या डाळीची खिचडी म्हणजेच भात आणि वांग्याचं भरीत हे बनवलं जाते सर्वांना खाण्यासाठी. मग ते खाऊन झाल्यानंतर पुरणाचा वगैरे स्वयंपाक केला जाते व पुरणाचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सर्वजण ते जेवण वगैरे आटपल्यानंतर मग आई एक आमच्या गावाकडे त्याले काय म्हणतात त्याले त्याचा शब्द नाही आठवत आहेत मला आता त्याचे. तर मग गडवा म्हणतात आमच्या इकडे त्याला. गडवा घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हळदी कुंकाचं करंड हे सोबत घेऊन जायचं. जे आपल्यापेक्षा मोठे असतात किंवा समजा आता सासू झाले, आपले जे समजा मोठे व्यक्ती असतात आपल्यापेक्षा मोठे आणि जे ज्यांच्या इथं आपण दसऱ्याला पाहायला गेला जातो त्यांच्या इथे सर्वांच्या इथे जायचं, त्यांचे पाय धुवायचे. पाय वगैरे धुतल्यानंतर ते त्या ताटामध्ये आधी बरं माझ्या वेळेस ₹1-2 टाकत होते, पण आता टाकत असतील ₹5-10 किंवा ₹20. 20चा पण कॉइन आहे ना आता. तर अशी पद्धत आमच्या गावाकडे आहे. ते नंतर सर्वांचे पाय वगैरे धुवून आल्यानंतर मग ज्यांच्या इथं लहान लेकरं आहेत त्यांच्या घरी जायचं किंवा ज्यांच्या घरी असले नसले तरी पण सर्वांच्या घरी जायचं. तिथे गेल्यानंतर ओटी भरल्या जाते. ओटीमध्ये तेच सर्व समजा काय गाजर, हरभरा, ऊस, बोरं हे असते आणि त्यानंच जर समजा त्या घरी एखादं बाळ नसलं छोटंवालं, तर मग जे सोबत आलेले असतात त्याच्यापैकी जर बाळ असलं, मग बाळ किंवा मग समजा 5 वर्षाच्या आतमध्ये जे लेकरू असेल ते, त्याला तिथं बसवायचं पाठ टाकून आणि त्याच्या डोक्यावर ते सोडायचं. तर त्याला आमच्या गावाकडे लूट हा शब्द म्हणतात. तसं त्याला बोरनान म्हणतात, पण आमच्या गावाकडे त्याला लूट म्हणतात. लूट हा शब्द म्हणतात. लहानपणापासून मी तेच ऐकलेलं, पण बोरनान हे आता इकडे आल्यानंतर ऐकलंय. आता जसं-जसं वाढत जातंय वय तसं-तसं नवीन-नवीन शब्द ऐकायला भेटत आहे. हे हळव्याचे दागिने हे ते मी इकडे आल्यानंतर बघितलंय. मला आधी याची काहीच म्हणजे आयडिया नव्हती, काहीच नाही. हात एवढं दुखतंय ना की लय. ही अशी एक पद्धत आहे आमच्या गावाकडची. तुमच्या गावाकडची कशी पद्धत आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलवर. आणि सांगायला थोडं वाईट वाटत आहे, कारण की आजची तारीख 10 आहे. 10 मी लॅपटॉप घेतलं होतं 2024 मध्ये. त्याला 2 वर्ष झाले आणि 12 जानेवारीला माझी आजी वारली होती. माझ्या आजीला वारून पण आता 2 वर्ष झालेले आहेत. ती मला खूप जीव लावत होती, खूप जीव लागत होती. म्हणजे जर आता मी पुण्यामध्ये राहत होती ना, मग पुण्यामधून जेव्हा आपण गावाकडे जातो, तर ज्या दिवशी मी रात्री समजा ट्रॅव्हल्सनं निघाली किंवा ट्रेननं निघाली, तर तेव्हापासून ती माझ्या भावाला सांगत होती, की तिला फोन कर, विचार कुठं आहे, कुठं नाही. तर सकाळी जतपर्यंत तिच्या डोळ्यासमोर आपण दिसत नाही, तत्पर्यंत तिचे मला फोन चालू असायचे. गेल्या गेल्या गरम पाणी करून ठेवायची, पोहे आणून ठेवायची, पोहे बनवून ठेवत होती. एवढी चांगली होती ना माझी आजी. खरं सांगते मला लय आवडत होती लय. पण ती आता नाही आहे. आवडणाऱ्या व्यक्ती कधीच आयुष्यात जास्त टिकत नाही. बाबा पण नाहीये, आजी पण नाही. पण माझी आई पण लय छान आहे. तिचं मला कधीच पटत नाही, पण मला ते लय आवडते आता. आई आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, हे बरोबर आहे. पण माझी आजी पण खूप मस्त होती. प्रत्येक गोष्ट द्यायची. म्हणजे तिच्यासोबतच्या लहानपणीच्या आठवणी एवढ्या चांगल्या आहेत ना. काय होत होतं म्हणजे
मी थोड्या गरीब घरचीच आहे. पण त्यावेळेस काय होत होतं, पैसे राहत नव्हते आणि ड्रेस वगैरे घ्यायचा असला दिवाळीले की मग आम्ही रडत होतो, "बाबा ड्रेस घेऊन द्या, ड्रेस घेऊन द्या." मग आजी काय करे, बाबा घरी नसले की आमच्या गावामध्ये गणोरकराचं सॉरी सरनेम घेतलं मी. म्हणजे दुकान होतं ते देत होते. मग आजी काय करत होती, तिथे घेऊन जात होती आम्हाले आणि तिथे गेल्यानंतर ड्रेस घ्यायला लावत होती. ड्रेस घेतला की घरी येत जा. मग आपण कसं घरी आल्यानंतर बाबाले दाखवतो ना, "बाबा आम्हाला ड्रेस घेऊन दिला, ड्रेस घेऊन दिला." तर माझे बाबा म्हणत मला आजीले, की "आता तूच त्याचे पैसे फिटव." पण ते माझ्या बाबाचे बोलणे ऐकून घेत जात जाय, तरी पण ते आम्हाला ड्रेस घेऊन देत जात जाय. अशी होती माझी आजी. माझ्या आजीच्या सोबतच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मी नंतर कधीतरी ब्लॉग बनवला तर तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगणार. माझी आजी खूप छान होती. आजी म्हणजे बाबाची आई. आईची आई वारलेलीच आहे. पण तिचा सहवास काही जास्त लाभलेला नाही मला. मी काही तिच्या घरी जास्त जात नव्हते म्हणजे मामाच्या इथं. चला तर अशी एक आठवण होती. सर्वांच्या लाईफमध्ये एक आजी असायलाच हवी मी तर म्हणते. कारण की आजी असली ना, तर ते लई जीव लावते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर हक्काने आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टाटा, बाय बाय.